नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। राज्यामध्ये महाविकास आघाडीला 152 तर महायुतीला 136 जागा मिळणार असा सकाळचा सर्व्हे सांगतोय। भाजपला 95 जागा, 105 जागा असलेल्या भाजपच्या 10-11 जागा घटणार असा सर्व्हे सकाळचा आहे। काँग्रेसला 67 जागा, काँग्रेस राज्यामध्ये दुसरा मोठा पक्ष ठरेल असं सकाळच्या सर्व्हेतून सांगण्यात आलंय। सकाळच्या सर्व्हेमध्ये ठाकरे गटाला 31 जागा देण्यात आल्यात। शिंदे गटाला मोठा फटका बसलेला आहे। केवळ 27 जागा सकाळच्या सर्व्हेतून देण्यात आल्यात। अजित पवार गटाला केवळ 18 जागा तर पवार गटाला 41 जागा असा सर्व्हे सकाळचा सांगतोय। सकाळच्या सर्व्हेमध्ये ही आकडेवारी जी आहे ती समोर आली आहे। राज्यामध्ये मवियाला 152, महायुतीला 136 जागा मिळतील असा सर्व्हे सकाळचा आहे। सकाळच्या सर्व्हेमध्ये ठाकरे गटाला 31 तर शिंदे गटाला 27 जागा आहेत। अजित पवार गटाला 18 तर शरद पवार गटाला 41 जागा। सकाळच्या सर्व्हेनुसार राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार। सर्व्हेनुसार मवियाला 152 तर महायुतीला 136 जागा मिळणार। सकाळच्या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या जागा घटणार। सर्व्हेनुसार भाजपची 105 जागांवरून 95 जागांवर घसरण होणार, म्हणजे 10 जागा कमी होणार असा सकाळचा सर्व्हे सांगतोय। सकाळच्या सर्व्हेमध्ये काँग्रेस हा राज्यामध्ये दुसरा मोठा पक्ष ठरेल। सकाळच्या सर्व्हेनुसार काँग्रेसला 67 जागा मिळणार। सर्व्हेनुसार ठाकरे गटाला 31 जागा मिळणार। सर्व्हेनुसार शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतो। 27 जागाच शिंदे गटाला राखता येतील। सर्व्हेनुसार अजितदादा गटाला महायुतीमध्ये सर्वाधिक फटका बसणार आहे। अजितदादा गटाला फक्त 18 जागा मिळतील असा सकाळचा सर्व्हे आहे। 2024 मध्ये मवियाचं सरकार येईल असा सकाळचा सर्व्हे सांगतोय। कुठल्या पक्षाला किती जागा तर काँग्रेस 67, शरद पवार गट 41, ठाकरे गट 31 जागा। भाजप 95, शिंदे गट 27, अजित पवार गट 18 जागा। अपक्ष उमेदवारांना 9 जागा मिळण्याची शक्यता आहे।